या ठिकाणी ट्रॅक्टर रॅली काढली, जवळपास शेकडो ट्रॅक्टर आहेत. अहो ट्रॅक्टर आता नांगरण्यासाठी घेतलेलं आणि डिझेल आता पाऊस पाणी पडणं आता मोकळं आहे, काय करते ट्रॅक्टर उभं टाकून चला मोर्चाला म्हणले की आले मोर्चाला. कामं जर असले असते तर ट्रॅक्टर बी आले नसतील साहेब. सरकारच हे जाणीवपूर्वक करायला लागलेलं आहे. हेच तुम्हाला सांगतो, शॉर्टेज म्हणतं रेट वाढून टाकतेत आणि त्याच्यानंतर मग शेतकरी बेजार व्हायला लागलेला आहे, आत्महत्या करायला लागलेला आहे. हे सगळं फसवं आहे. अटी एवढ्या दिल्यात, शर्ती एवढ्या दिल्यात, शेतकरी त्यात बसतच नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या ही मागणी घेऊन बीडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलेला आहे. माझ्यासोबत जे जिल्हा प्रमुख आहेत, त्याचबरोबर शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी आणि शेतकरी आहेत. गणेश वरेकर आहेत आपल्यासोबत. काय सांगाल, मोर्चा काढलेला आहे, काय मागणी आहे? आमची सर्वप्रथम मागणी आहे की हे जुमलेबाज सरकार, भाजप सरकार हे झोपलेलं आहे, ढोंगी सरकार आहे. यांना जागं करण्यासाठी माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व आमचे मराठवाड्याचे नेते अंबादासजी दानवे दादा यांच्या आदेशानुसार आम्ही आज शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी आज आम्ही रोडवर उतरलेलो आहोत. बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी डिझेलची टंचाई पाहायला मिळेल, शेतकरी देखील अडचणीत आहेत. मात्र सरकार, मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का सरकार जाणीवपूर्वक हे करतं, शेतकऱ्यांना अडचणीत आणतं? अहो हेच तुम्हाला सांगलो मी, शेतकरी आपलं सरकारच हे जाणीवपूर्वक करायला लागलेलं आहे. हेच तुम्हाला सांगतो, शॉर्टेज म्हणतं रेट वाढून टाकतेत आणि त्याच्यानंतर मग शेतकरी बेजार व्हायला लागलेला आहे, आत्महत्या करायला लागलेला आहे. ह्यांचं हे ढोंगी नाटक चालू आहे. ह्यांचं डिझेलचं शॉर्टेज करतेत, रेट वाढीत आहेत. तुम्ही बघता गॅसचे रेट किती झालेत, डिझेलचे रेट किती झालेत. पण आता तुम्हाला सांगतो, भारतामध्ये नेपाळ झाल्याशिवाय आता शांत भारत हा बसणार नाही. आपण पाहता थेट इशारा या ठिकाणी गणेश वरेकरांनी दिलेला आहे, भारतात नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही. आंदोलनात सहभागी आहात का हा मोर्चा काढावा लागेल? मोर्चा काढण्याचं एकमेव हेच कारण आहे की जी ह्या महायुतीच्या सरकारने शेतकऱ्याला कर्जमुक्ती दिलेली आहे. त्यांनी घोषणा केली, पण ज्यावेळेस आम्ही खाली बँकेत गेलो, गावात भेटलो, शेतकऱ्याला सांगितलं तुम्हाला किती लाभ झाला आहे, ज्यावेळेस आम्हालाही ग्राउंड लेवलला वस्तुस्थिती बघायला मिळाली, तर आता उदाहरण माझं गाव कोलारवाडी आहे. माझ्या कोलारवाडी गावामध्ये 700 शेतकरी आहेत. या 700 शेतकऱ्यांना मी स्वतः भेटलो. तुम्हाला खरंच भेटलं आहे का? त्यावेळेस असं लक्षात आलं की हे सगळं फसवं आहे. अटी एवढ्या दिल्यात, शर्ती एवढ्या दिल्यात, शेतकरी त्यात बसतच नाही. म्हणून त्यांना म्हणायचं की कर्जमाफी देऊन दिशाभूल करायची, याच्यापुढे काहीच नाही. म्हणून ही दिशाभूल जोपर्यंत हे थांबत नाहीत तोपर्यंत हा लढा आमचा साहेबाच्या नेतृत्वात चालूच राहील. सरकार कुठेतरी दिशाभूल करते असं म्हणतायत, काय सांगाल? शेतकरी म्हणून तुम्ही सहभागी झालात का? हे सरकार जे आहेत हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं सरकार आहे. ह्यांना शेतकऱ्याला काहीच द्यायचं नाही. शेतकरी हैराण करून टाकला आहे. 2019मध्ये जे उद्धव ठाकरेंनी जी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती ती खरोखर शेतकऱ्याला कर्जमाफी मुक्ती मिळाली होती. पण आजच्या घडीला ह्याने जी कर्जमुक्ती म्हणून जी केली घोषणा, ह्याच्यात सहसा शेतकरी बसतच नाहीत. त्याचं कारण असं आहे की ज्या लोकाला 19मध्ये झालं त्यांना कुठं 25,000 कुठं 10,000 कर्जमुक्ती नाहीच ना. मग मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या आधी जी घोषणा केल्या होत्या, शेतकऱ्याला भुरळ पाडली होती की मी 7/12 कोरा करणार, याच्यावर काही शेतकऱ्यावर राहू देणार नाही, असं जे लबाड बोलून या ठिकाणी आलेले आहेत. आणि यांच्यावर कर्ज झालेले, आज डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही शेतकऱ्याला कामं करण्यासाठी. आता कर्जमाफी कुठून करणार आहेत? यांनाच कर्ज काढायचं आहे मुख्यमंत्र्याला. म्हणून शेतकऱ्याला फक्त या मोर्चामध्ये याच्यामध्ये लोकांनी गुंतवून टाकायचं आणि मोर्चेसुद्धा काढून अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य सरकारची शाळा आहे असं म्हणायचं तुम्हाला? ही सरकारची शाळा आहे. लोकांना बेजार करायची, लोकांनी ह्याच्यातच बेजार व्हायचं. अर्धे लोक लईनीत आहेत, खताचे लईनीत आहेत, पेरणीत आहेत. तुम्हाला सांगतो काय, मात्र तुम्ही आता डिझेलचा विषय काढला, डिझेल मिळाला म्हणून. मात्र या ठिकाणी ट्रॅक्टर रॅली काढली, जवळपास शेकडो ट्रॅक्टर आहेत. अहो ट्रॅक्टर आता नांगरण्यासाठी घेतलेलं आणि डिझेल आता पाऊस पाणी पडणं आता मोकळं आहे, काय करते ट्रॅक्टर उभं टाकून चला मोर्चाला म्हणले की आले मोर्चाला. कामं जर असले असते तर ट्रॅक्टर बी आले नसतील साहेब. ही वस्तुस्थिती आहे. आता काय मागणी आहे नेमकं काय? या ठिकाणी या भाजप सरकारनं शेतकऱ्यांना सरसगट कर्जमुक्ती करावी आणि शेतकऱ्याला मानधन म्हणून लाख रुपये द्यावे, जेणे शेतकरी या महाराष्ट्राचा आणि या बीड जिल्ह्यातला हा दुष्काळग्रस्त बीड जिल्हा आहे. या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला 1-1 लाख रुपये पेरणीसाठी द्यावे व उदरनिर्वाहासाठी द्यावे, अशी आमची शेतकऱ्याची मागणी आहे. आपण पाहता हे जे शेतकरी होते माझ्यासोबत, शिवसेना पदाधिकारी अगोदर बोलले आणि हे जे शेतकरी आहे यांनी मोठी मागणी केली आहे की बीड जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे. या ठिकाणी एकतर सर्वांची सरसकट कर्जमाफी करा,
त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी 1,00,000 रुपये मानधन म्हणून द्या, त्यांना या ठिकाणी 1,00,000 अनुदान म्हणून द्या, कारण की या ठिकाणचा शेतकरी हा अतिशय पिचलेला आहे, या ठिकाणी नापिकी आहे, शेतकरी आत्महत्या वाढल्यात आणि या थांबवायच्या असतील तर सरकारनं जे आश्वासनं दिलेत ते पूर्ण करावेत अशीच मागणी बीडमधील या ट्रॅक्टर मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सरकार यावर काय निर्णय घेणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विनोद जिरे, लोकमत, बीड.